साहेब आली किती वादळे मुसळधार पावसाळे, पण आम्ही क्षणभर विचलित होणार नाही. उद्धव साहेब फक्त आदेशाची वाट पाहत आहोत. उद्धव साहेब तुमचा उदय झालेला आहे. उदय फक्त एकच लक्ष, आदेश. हे वांजोडे आहेत ना, वांजोडे आहेत, त्यांना नाही म्हणते वांजोडे घेऊन गेले तर काय फरक पडतोय? किती आले किती गेले? उद्धव साहेबांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे का आहोत माहितीये? कारण आम्ही बाळासाहेबांना शब्द दिलेला होता. बाळासाहेबांनी आम्हाला वचन दिलेलं आहे का काही झालं तरी तुम्ही उद्धवला आणि आदित्यला सोडू नका, आणि तोच शब्द मरेपर्यंत आम्ही शिवसैनिक पाळणार आहेत. तुम्ही पाहत आहात एवढे वेळे शिवसैनिक जे आधीपासून एकनिष्ठ आहेत, उद्धव बाळासाहेब ठाकरे असू दे किंवा हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे असू दे, त्यांनी आजपर्यंत हे निष्ठावंत जे शिवसैनिक आहेत ते जपलेले आहेत. आणि आज हेच शिवसैनिक सज्ज झालेले आहेत सायणला, आणि आज इथे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सभा होणार आहे. आज हे जे आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रेमी आणि शिवसैनिक प्रेमी आपल्या सोबत जुडले गेले आहेत, आपण पाहणार आहोत. साहेब फक्त आदेशाची वाट पाहत आहोत. खवळलेल्या भगव्या सागराच्या लाटेवर स्वार होऊन गेली 48 वर्ष बाळासाहेबांच्या हयातीतील शिवसेनेचे ही विक्रांत जहाज आम्ही अखंडपणे चालवित राहिलो आहोत. साहेब आली किती वादळे मुसळधार पावसाळे, पण आम्ही क्षणभर विचलित होणार नाही. उद्धव साहेब फक्त आदेशाची वाट पाहत आहोत. 1966 साली आपला जन्म झाला. 68 साली शिवसेनेत प्रवेश केला. एक कर्तव्य दक्ष लक्षवेधक ज्ञान सूर्य उद्धव साहेब ठाकरे, फक्त आदेश द्या. घाबरू नका, वाघाचे बछडे तुमच्या पाठीशी आहेत. जनकल्याणाची भावना ज्यांच्या अंतःकरणामध्ये आहे, जनकल्याणाची भावना ज्यांच्या हृदयामध्ये, अशीच व्यक्ती लोकांच्या हृदयावरती राज्य करू शकते. आणि इथेच उद्धव साहेब तुमचा उदय झालेला आहे. उदय फक्त एकच लक्ष, आदेश. ही ज्वलंत विचाराची पेटती मशाल तुमच्या आदेशाची वाट पाहत आहे. 60व्या वर्धापन दिनानिमित्त या शिवसेना शिवप्रेमिकांना टाळ्यांच्या गजरात तुम्हाला हा मानाचा मुजरा. उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. हे वांजोडे आहेत ना, वांजोडे आहेत, त्यांना नाही म्हणते वांजोडे घेऊन गेले तर काय फरक पडतोय? किती आले किती गेले? ह्या निंबाळकर कुत्रा तुझ्या धाराशिवला उद्धव साहेब तुझ्यासाठी प्रचाराला आले रे. कुत्र्या, विसरलास का? नालायका, बेशरम, विसरायला नाही पाहिजे. तुझ्यासाठी धाराशिवला आले उद्धव साहेब प्रचाराला. प्रचार करून तुझी अवकात होती का रे? कोण तुझे कुत्रे तुला निवडून देणार होते, पण उद्धव साहेबांचा आदेश, उद्धव साहेबांना मानणारे शिवसैनिक तिथे होते म्हणून तुला निवडून आणलं ना. आणि त्यांच्याशी तू गद्दारी केलीस का रे? पण तू कधी सुखी राहणार आहे? जे गद्दारी करून गेलेत ना, आणि ज्याने उद्धव साहेबांना त्रास दिले त्यांचं कधी चांगलं होणार आहे? आई जगदंबा त्यांना कधी सुखी ठेवणार नाही, कधी ठेवणार नाही. तुम्ही पैशाच्या लालचीने गेलात ना तिथे. आजच बघा, आजच का बसेस बंद ठेवल्या? कशासाठी बंद ठेवल्या? आजच आंदोलन काय यांनी केलं? कारण त्यांना माहितीये 60वा वर्धापन दिन आहे. शिवसैनिक एक घरातला शिवसैनिक, कट्टर शिवसैनिक येणार, तो थांबणार नाही घरामध्ये. म्हणून या टरबुजने काय केलं? बसेस बंद केला, स्ट्राईक केलं. तरी सुद्धा जो शिवसैनिक आहे उद्धव साहेबांच्या ठाकरे घराण्याच्या मागे आहेत, तो कसं का करून तो येणार ना, पायी का होईना चालत येणार. मला तर हसायला येतं. दरवेळेला न्यूज बातमी इथून तिथून ऐकायला येते का उद्धव साहेबांवरती दडपण आलेलं आहे किंवा शिवसेनेवरती आघात झालेला आहे, संकट आलेलं आहे. आम्ही कधी असल्या संकटाला कधी घाबरलेलोच नाहीये. हे उद्धव साहेबांनी आजपर्यंत नगरसेवक, खासदार, आमदार आहे ना बनवलेले आहेत. त्यांनी कुठले खेचून आणलेले नाहीत. जर कोणाला इच्छा झाली की आम्हाला उद्धव साहेबांकडे जायचं तर उद्धव साहेबांनी त्यांना मान सन्मानाने घेतले, पण कोणाचे तोडून खेचून तोडफोड करून नाही आणलेले आहेत. आणि उद्धव साहेब हे आमदार खासदार बनवणार आहेत. असे कितीतरी जातील, उद्धव साहेब त्याच्या दुप्पट बनवणारे नेते आहेत. म्हणून आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आमचं एकच आहे, जे लोकांची कामं करतात, जे लोकांसाठी अहोरात्र झटतात, ते उद्धव साहेब आम्हाला पाहिजे. उद्धव साहेबांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे का आहोत माहितीये? कारण आम्ही बाळासाहेबांना शब्द दिलेला होता. बाळासाहेबांनी आम्हाला वचन दिलेलं आहे का काही झालं तरी तुम्ही उद्धवला आणि आदित्यला सोडू नका, आणि तोच शब्द मरेपर्यंत आम्ही शिवसैनिक पाळणार आहेत. कारण शिवसेनेने आजपर्यंत जे काय काम केलेलं आहे ना, ते मराठी माणसांसाठी केलेलं आहे. या
मुंबईमध्ये जे जितके जाती धर्माचे लोक राहतात ना, त्या लोकांसाठी न्याय देण्याचं काम जर कोणी केलेलं असेल शिवसेनेने आणि उद्धव साहेबांनी केलेलं आहे. आज बघा ना, इतर गट कुठून गेला शिवसेनेतून, तरी 62-65 आमदार नगरसेवक जिंकून आणले, 20 आमदार घेऊन आले, 9 खासदार घेऊन आले. जर का प्रामाणिकपणे हे लढले असते ना, प्रामाणिकपणे जर लढले असते ना, तर एक हाती सत्ता उद्धव साहेबांनी घेऊन आले असते. पण याच्यात पण या लोकांनी गद्दारी केली आणि उद्धव साहेबांना कुठेतरी पाठबळ त्यांचं पाठीशी घेतलं. याच्यात आम्हाला भीती नाही, आम्ही वाढलेलो आहोत. शिवसैनिक आणि जनता ही उद्धव साहेबांच्या पाठीशी आहे. आम्हाला कुठली भीती नाही, कुठलं संकट आमच्यावरती आलेलं नाही. आम्ही आनंदी आहोत कारण आमच्यासोबत उद्धव साहेब आहेत. माझी सर्वप्रथम पत्रकार बांधवांना विनंती की आपण टायगर ऑपरेशन म्हणू नका. हे टायगर ऑपरेशन असू शकत नाही, हे शेळी ऑपरेशन आहे. जे टायगर असतात त्यांचं कधी ऑपरेशन होऊ शकत नाही. इतिहासामधलं एखादं असं मला उदाहरण दाखवा की टायगर झालेलं आहे ऑपरेशन, म्हणजे वाघाचं. हे शेळीचं ऑपरेशन झालेलं आहे आणि शेळ्या रात्री अंधारामध्येच पळून जातात, दिवसा पळून जात नाहीत. ह्या मतावर मी ठाम आहे. आणि आजही आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी, यांच्या पक्षाशी आणि जो मराठी माणसासाठी काम करणारा जो पक्ष आहे 60 वर्षापूर्वी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केला, त्या पक्षासोबत आजही ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता उभा आहे. फक्त एकच आहे की आमच्याकडे कार्यकर्ते खासदार आमदार घडवायची फॅक्टरी आहे. आम्ही माल प्रोड्यूस करेल तर ते माल आमचा कोणतरी चोरून घेऊन चालले. खरं तर अतिशय दुर्दैवी घटना आहे. ज्या लोकांना शिवसेनेमुळे चांगले दिवस आले, उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली जे निवडून आले आणि केवळ उद्धव साहेबांना बघून लोकांनी या ठिकाणी त्यांना मतदान केलं होतं, परंतु ते विसरून गेले, त्यांनी गद्दारी केली. परंतु आमच्या नाशिक जिल्ह्यातील खासदार राजाभाऊ वाजे हे अतिशय प्रामाणिकपणे पक्षाबरोबर आज आहे. त्यांनी पहिल्या दिवशी सांगितलं की मी मरोपर्यंत उद्धव ठाकरे यांच्या बरोबरच राहील आणि 100% आम्हाला खात्री की तसे राहतील. त्यामुळे राजाभाऊ विकले नाही, राजाभाऊ तुटले नाही, राजाभाऊंनी नाशिकच्या मतदारसंघातील लोकांचा अवमान केला नाही. आणि म्हणून त्या राजाभाऊबद्दल आम्हाला निश्चितपणे या ठिकाणी अभिमान वाटतो की आमच्या जिल्ह्यातला एक शिवसैनिक उद्धव साहेबांवर कशा प्रमाणे निष्ठा वागतो त्याच्याबद्दल आम्हाला त्याचा अभिमान. काय सध्याचं जे वातावरण आहे, आमिषांचं वातावरण आहे, त्या आमिषांचे हे काही लोक बळी पडत आहे. त्या माध्यमातून हे 6 खासदार फुटले आहे आणि भविष्य यांचं हे अंधारात जाणार आहे. यांनी जनतेच्या पाठीत खंजीर खुपसलाय. येणारा काळ हा यांच्यासाठी भयावह असेल. फक्त पैशाची लालच, बाकी दुसरं काही नाही. आणि कोण काम करत नाही, सर्वसाधारण कार्यकर्ता सुद्धा काम करतो.